नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अभंग ऐकणार आहोत आणि अभंग मी सांगते आणि त्याचा अर्थही सांगते. ब्रह्माची पुतळी मीची पै झालो, ब्रह्मची लेई लव अंजन गे माय. ब्रह्मची सुख ब्रह्मपदी पावलो, ब्रह्मसुखी निवालो निजी निज देखा. बाप रखुमा देवीवरू ब्रह्मपदी सामावला, मज सहित घेऊन गेला निजपुरी. याचा अर्थ असा आहे की पुतळी म्हणजेच माझे शरीर ब्रह्मरूप झाले, डोळ्यामध्ये ब्रह्माचेच अंजन घातले आहे. ब्रह्म हेच सुख आहे, त्या ठिकाणी प्राप्त झालो. अंतःकरणाने ब्रह्मसुखाच्या ठिकाणी शांत झालो. माझे वडील व रुक्मिणीचा पती जे पांडुरंग हाच ब्रह्म असून त्याच्या पदाच्या ठिकाणी मी ऐक्य पावलो व माझेपणा सहवर्तमान तो आपल्या स्वरूपात मला घेऊन गेला, असे माऊली सांगतात. पण जेव्हा पांडुरंगाचं स्मरण करतो तेव्हा आपल्याला कुठेही आपल्याला जरी काठी कुठेही आपल्याला पांडुरंग दिसतो असं माऊली सांगतात. जेव्हा पुतळी म्हणजे पुतळा आपण म्हणतो, तसंच आपलं हे पुतळा म्हणजे आपलं शरीर ब्रह्मरूप झाले आहे. जेव्हा आपण पांडुरंगाचं स्मरण करतो, पांडुरंगाचं नाव घेतो, तेव्हा आपलं शरीर ब्रह्मरूपच आहे. कारण का पांडुरंगच ब्रह्मच आहे. डोळ्यामध्ये ब्रह्माचेच अंजन घातले आहे. आपल्याला डोळ्यामध्ये जर आपण पांडुरंगाचं स्मरण करत राहिलो तर आपल्याला डोळ्यामध्ये पांडुरंग दिसेल, त्याचंच अंजन घातल्यासारखं. आपण म्हणतो ना, तुझ्या डोळ्यात काय अंजन घातलंय का? तर तसंच आपल्या डोळ्यात पांडुरंगाचंच अंजन घातलंय असं आपल्याला भासेल. ब्रह्म हे सुख आहे, म्हणजेच विठ्ठल म्हणजे सुख आहे असं माऊली सांगतात. ब्रह्मसुखाच्या ठिकाणी जेव्हा पांडुरंगाचं आपण स्मरण करतो, पांडुरंगाच्या ठिकाणी आपण शांत होतो. माझे वडील म्हणजेच माझे वडील आणि रुक्मिणीचा नवरा म्हणजेच विठ्ठल ह्याचं ऐक्य पावलो म्हणजेच आपण शांत होतो, त्याचंच ऐकतो आपण सगळं. माझेपणा सहवर्तमान तो आपल्या स्वरूपात मला घेऊन गेला. आपण म्हणतो ना, मी माझं सगळं माझं आहे. मी माझंपणा जे असतं हे वर्तमानातनं आपल्याला तो बाहेर काढतो. वर्तमानातनं घेऊन जाऊन तो आपल्याला स्वरूपात मला घेऊन गेला असे माऊली सांगतात. माझेपणा सहवर्तमान म्हणजे वर्तमानात आपण वर्तमानमध्ये जगतो तेव्हा आपण मी माझेपणा माझं सगळं म्हणतो. हे सगळं त्यानं आपल्यातनं काढून घेतलं आणि तो मला घेऊन गेला असं माऊली सांगतात. जेव्हा आपल्या शरीरातनं आत्मा निघून जातो तेव्हा आपलं शरीर काहीही राहत नाही, शरीरच राहतं, निर्जीव बनतं. पण म्हणूनच त्याला आपण पुतळा म्हणतो असं माऊली म्हणतात. म्हणूनच माऊलींनी आपल्या शरीराला पुतळा म्हटलंय. कारण का जेव्हा आपण आपल्या शरीरातनं आपला आत्मा निघून जातो तेव्हा आपलं शरीर निर्जीव राहतं, म्हणजेच पुतळ्यासारखंच होतं. माझे शरीर ब्रह्मरूपच आहे. कारण का आपण आपलं शरीर पाची आपल्या जी तत्व आहेत त्यात बनलेलं आहे आणि या तत्वामध्ये आपलं शरीर सामावून जातं. शेवटी डोळ्यामध्ये ब्रह्माचेच अंजन घातले. कारण का डोळ्यामध्ये ब्रह्म, आपण पण डोळे सुद्धा या ब्रह्माचंच रूप आहे. कारण का हे 5 जी तत्व आहेत ती ब्रह्माचीच तत्व आहेत. पाणी, वारा, माती, पाणी, वायू, माती, वायू, जल, आकाश आणि अग्नी ही जी 5 तत्व आहेत त्याला ब्रह्मस्वरूप म्हटलं जातं आणि त्याला ब्रह्मस्वरूपच माऊलींनी सांगितलंय. या 5 तत्वामध्ये सुद्धा विठ्ठल आहे. कारण का पाण्यात आहे, आगीत आहे, आकाशात आहे, वाऱ्यामध्ये आहे, मातीत आहे, सगळीकडं विठ्ठल आहे असं माऊली सांगतात. ज्यावेळेस
ब्रह्म म्हणजे सुख आहे असं माऊली सांगतात. कारण का ब्रह्माचं आपण जेव्हा या विठ्ठलाचं स्मरण करतो, विठ्ठलाला आपण शरण जातो, तेव्हा विठ्ठलच आपला ब्रह्म आहे असं माऊली सांगतात. ब्रह्मसुखाच्या ठिकाणी शांत झालो आपण जेव्हा खरंच मनापासून आपण विठ्ठलाचं स्मरण करतो किंवा विठ्ठलाचं नाव घेतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी आपण शांत होतो. कधीतरी तुम्ही पंढरपूरला गेला असाल, तेव्हा पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला खरंच प्रसन्न वाटतं, शांत वाटतं तिथं त्याच्या ठिकाणी. तर रुक्मिणीचा पती म्हणजेच रुक्मिणीचा नवरा आणि माझे वडील म्हणजेच माऊली म्हणतात की ते विठ्ठल हे त्याचे वडील आहेत, हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. ब्रह्म असून त्याच्या पदाच्या ठिकाणी मी ऐके पलो, पद म्हणजे पाऊल, पाय, त्याच्या पायाच्या ठिकाणी ते लीन झालेत. आणि सहवर्तमान जे त्यांचं मी माझे पण म्हटलं, पहिल्यांदा मी आधी सांगितलं तसं माझे पण माझं सगळं असतं त्यांनी. तर विठ्ठलानं ते मी माझं जे आहे ते त्यांनी सगळं काढून घेतलं आणि त्यांना त्यांच्या सहवर्तमानात तो आपल्या स्वरूपात म्हणजे विठ्ठलाच्या स्वरूपात त्यांनी करून घेतलं असं माऊली सांगतात. जेव्हा आपण विठ्ठलाची भक्ती करतो तेव्हा मी माझं सगळं आपण विसरून जातो आणि फक्त आपण विठ्ठलाचेच होऊन जातो असे माऊली सांगतात. ज्यावेळेस आपण ब्रह्मात आपण आता बोलतोय ते ब्रह्माविषयी बोलतोय. ब्रह्म म्हणजेच 5 तत्व आणि या 5 तत्वानेच आपलं शरीर बनलंय. त्यामुळं जेव्हा शेवट होतो आपला किंवा आत्मा आपल्या शरीरातून निघून जातो, तेव्हा आपल्या शरीराचा फक्त पुतळा होतो आणि या पुतळा होतो आणि या पुतळ्यामध्येच डोळे आहेत. डोळे, आपलं शरीर सगळं, डोळे, कान, नाक सगळं हे सगळं शरीरामध्येच आहे, पुतळ्यामध्येच आहे. आणि या डोळ्यामध्ये अंजन घातल्यामुळं ब्रह्माचेच म्हणजे विठ्ठलाचंच अंजन घातल्यामुळं आपल्याला सगळीकडं विठ्ठलच दिसतो. तर कसा वाटला हा व्हिडिओ आणि कसा वाटला हा अभंग? जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझ्या चॅनलला जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा माझे सगळे अभंग तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याचे अर्थ तुम्हाला समजतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या भागामध्ये आपण अजून एक अभंग घेऊन भेटूया. संत तुकारामांचा, संत ज्ञानेश्वरांचा मी सांगते, भरपूर अभंग त्यांनी घेऊन ठेवलेत आणि त्याचे मी तुम्हाला अर्थ सांगते. तर कायम मी सांगत आली, आपण व्हिडिओपासून जेव्हा अभंग सुरू झालेत तेव्हापासून मी कायम सांगते की पांडुरंगाचं स्मरण करा, पांडुरंगाचं नाव घ्या आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.